या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी, कुलाब्यात एका इमारतीला आग लागली आहे। कुलाबा कॉजवे इथल्या मेट्रो प्लाझा इमारतीला आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी या ठिकाणी धुराचे लोटच्या लोट उठतायत। आग विझवण्याचं काम वेगानं सुरू आहे। आपल्यासोबत झी24 तासचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत। कृष्णात पाटील, आत्ताची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? कृष्णात, 4:15 वाजण्याच्या सुमारास या इमारतीला आग लागलेली आहे। या इमारतीमध्ये लॉजेस जे आहेत ते 4-5 लॉजेस आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि 3ऱ्या मजल्याला ही आग लागलेली आहे आणि अत्यंत मोठी आग आहे। आग विझवण्याचे प्रयत्न या ठिकाणी अग्निशमन दलाकडून केले जात आहेत, परंतु आग आटोक्यात सध्या तरी येताना दिसत नाही आहे, कारण आगीचे जे प्रमाण आहे ते 3ऱ्या मजल्यावरून पुन्हा खाली येताना दिसते आणि जो 3ऱ्या फ्लोअरला जी पूर्ण आग जी आहे ती पसरताना या ठिकाणी दिसते। खाली शॉप देखील आहेत, त्यामुळं आगीचा धोका जो आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे, परंतु आग आटोक्यात आणण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी मुंबई अग्निशमन दल करताना दिसतंय। कृष्णात पाटील, तुम्ही तिथेच राहा आणि काही अर्ध्या तासानंतर या संदर्भातली अपडेट आमच्यापर्यंत द्या। तुर्तास या अपडेटबद्दल धन्यवाद। नमस्कार प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर। महसूल मंत्री एकनाथ खडसेंना सर्वांनीच आता खिंडीत गाठलंय। भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या खडसेंच्या विरोधात अंजली दमानिया यांनी देखील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले। दुसरीकडे थेट खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करून शिवसेनेनं भाजपला जोर का झटका दिलाय। गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती तोडण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी शिवसेनेला कळवला होता। आता खडसेंच्या राजीनाम्यासाठी दबाव आणून शिवसेना मागचा वचपा काढते असं बोललं जात आहे। भाजप स्वच्छ आहे, मग खडसे प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का, असा रोखठोक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला। तर शिवसेनेत भाजपच्या अंतर्गत विषयात लुडबुड करू नये असा इशारा भाजपच्या प्रवक्त्यांनी दिला। खडसेंच्या निमित्तानं भाजप शिवसेनेत सुरू झालेल्या या कलगीतुऱ्याचा नेमका अर्थ काय? सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेनेचं खडसेंच्या विरोधात असा उघड पवित्रा का घेतलाय? शिवसेनेच्या या मागणीमुळे भाजपवर खरोखरच दबाव येईल का? आणि खडसेंचा राजीनामा घेतला गेला नाही तर शिवसेना यापुढे काय करणार? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना। चला त्यांनाच विचारूया, शिवसेनेनं खडसेंना खिंडीत का गाठलंय? शिवसेनेनं खडसे यांना खिंडीत का गाठले या विषयाची चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्या बरोबर आहेत। संजय राऊत, या कार्यक्रमात आपलं स्वागत। संजय राऊत, सर्वप्रथम शिवसेनेची मुख्य मागणी काय आहे? एक लक्षात घ्या तुम्ही की सकाळपासून शिवसेनेनं खडसे यांचा राजीनामा मागितला अशा त्या बातम्या चालवल्या जात आहेत। हे अर्धसत्य आहे। मुळात खडसे यांच्यावरती शिवसेनेनं कुठलाही आरोप केलेला नाही आहे। आरोप करणारे लोक वेगळे आहेत आणि शिवसेनेनं या क्षणापर्यंत खडसे यांनी राजीनामा द्यावा किंवा काही भूमिका घ्यावी असं कधी सांगितलेलं नाही। मी आज दिवसभरामध्ये काही लोकांशी बोललो मीडियाशी, खरं आहे, पण खडसेंनी राजीनामा द्यावा असं त्याच्यामध्ये माझं कुठलंही स्टेटमेंट नाही आहे। अनेक विषयांवर चर्चा झाल्या, त्या चर्चा खास करून महाराष्ट्रातल्या देशातल्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या आहेत आणि महाराष्ट्रात जे वादळ निर्माण झाले खडसे यांच्या निमित्तानं त्याच्यातली भूमिका घेण्याची जबाबदारी ही सर्वस्वी मुख्यमंत्र्यांची आहे, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाची आहे, अशी भूमिका शिवसेनेनं मांडलेली आहे। आपच्या नेत्यानं आरोप केला प्रत्येक वेळेला म्हणजे तो भ्रष्टाचारी, या भूमिकेतून सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे। की आरोप करतात आज एकनाथराव खडसे, ठीक आहे, आज ते खिंडीत त्यांना पकडलेलं आहे किंवा सापडलेले आहेत, पण भारतीय जनता पक्षाच्या उभारणीमध्ये महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या बरोबरीनं त्यांचं योगदान राहिलेलं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि विरोधी पक्षनेते असताना त्यांनीसुद्धा अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप काँग्रेस असेल, NCP असेल, त्यांच्या मंत्र्यांवरती केलेले आहेत। पण आज जेव्हा ते स्वतः महसूल मंत्री म्हणून त्यांच्यावरती आरोप होत आहेत तेव्हा मला असं वाटलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी सगळ्यात जास्त असते की आपल्या सहकाऱ्यांविषयी भूमिका स्पष्ट करणं, हे मात्र शिवसेनेने किंवा मी आज सांगितलेलं आहे। म्हणजेच एक प्रकारे शिवसेना खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही अथवा शिवसेना त्यांनी राजीनामा देऊ नये असंही सांगत नाही, तर या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख या सगळ्याचे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर भूमिका तातडीनं घ्यावी अशी आपली मागणी आहे। एम आय गेटिंग यू राईट? नाही,
सरकारचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात आणि सरकारचे प्रमुख म्हणून एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या सहकाऱ्यांविषयी जेव्हा हे वादळ निर्माण होतं संपूर्ण, तेव्हा एक स्वाभाविक असतं की नेत्यांनी पुढे येऊन सांगावं. आणि मला असं वाटतं की काल रावसाहेब दानवे यांनी तशी भूमिका घेतलेली आहे. आणि शेवटी हा त्यांच्या पक्षाचा एक अंतर्गत प्रश्न आहे, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न नाही. जरी हा विषय सार्वजनिक असला तरी हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामध्ये हा लुडबुड करण्याचा विषय नाही. भारतीय जनता पक्षातल्या आमच्या मित्राने एक पत्रक काढलं आहे, ते नेहमी अशी पत्रक काढण्यात घाई करतात समजून न घेता. हा अनेकदा माझं म्हणणं आहे की त्यांनी मी काय म्हणालो हे समजून घ्यायला पाहिजे होतं, आम्ही काय सांगतो समजून घ्यायला पाहिजे होतं. किंबहुना आम्ही खडसे यांच्याविषयी अत्यंत पारदर्शक भूमिका मांडलेली आहे की सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना जेव्हा आरोप होतात तेव्हा त्याला आपण मदत केली पाहिजे की सत्य काय समजून घेण्यासाठी. जर ते निर्दोष असतील तर त्यांचा बळी जाऊ नये, आणि जर ते त्यांच्यावरती आरोपात तथ्य असेल असं वाटत असेल तर त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. हे असं सांगणं म्हणजे खडसेंचा राजीनामा मागितला असं होत नाही. अगदी बरोबर. मला एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की जर अशा प्रकारचे आरोप शिवसेनेच्या एखाद्या नेत्यावर झाले असते तर निर्णय प्रक्रियेला एवढा वेळ लागला असता का? कारण तुमच्याकडे तर सुटसुटीत मामला आहे. बाळासाहेब जेव्हा होते तेव्हा थेट बाळासाहेब आणि नंतर उद्धवजी आहेत तर थेट उद्धवजी, मध्ये त्यात चर्चेचा घोळ वगैरे अशी काही प्रक्रिया शिवसेनेत नसते. शिवसेनेच्या एखाद्या मंत्र्यावर असे जमिनीचे आरोप झाले असते तर तुमच्याकडे निर्णय काय घेतला गेला असता? नाही, बघा की काँग्रेस पक्षात काय झालं असतं, राष्ट्रवादी पक्षात काय झालं असतं, शिवसेनेत काय झालं असतं. प्रत्येक पक्षाची काम करण्याची प्रक्रिया आणि भूमिका आणि पद्धत वेगळी असते, हे खरं आहे. आज हा राष्ट्रीय पक्ष आहे किंवा इतर राष्ट्रीय पक्ष असतात, त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी असते. आज त्यांच्या पक्षात पंतप्रधान आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रक्रियेमध्ये एक वेगळी हे असेल, सिस्टीम असेल, त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण आमच्याकडे जेव्हा भारतीय शिवसेनेचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, तेव्हा आमच्या काही मंत्र्यांवरती आरोप झाले होते. तेव्हा शशिकांत सुतार होते, बरोबर आहे, त्यानंतर बबनराव घोलप होते, महादेवराव शिवणकर होते भाजपचे, अण्णा हजारे तेव्हा फार फॉर्मात होते आणि त्यांनी राळ उडवली होती सगळ्या मंत्र्यांवरती. त्या आरोपात बरंचशा काही तथ्य नव्हतं खरं म्हणजे, पण प्रसिद्धी माध्यमांनी ते विषय उचलून धरले. महादेवराव शिवणकर यांना सगळे ओळखतात, ते अशा प्रकारचे काही उद्योग करणाऱ्यांपैकी नव्हते हे आम्हाला माहिती आहे. पण तरीसुद्धा त्यांना नंतर निर्दोषत्व सिद्ध करून परत ते मंत्रिमंडळामध्ये आले. पण अशा प्रकारचे आरोप करण्याची परंपरा राजकीयदृष्ट्या आता आहे ना. आता तिथे सुरेशदादा जैन 4 वर्ष जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल होत नसेल किंवा त्यांना जामीन मिळत नाही, सत्य समजून घ्या असं आमचं म्हणणं असतं. बरोबर आहे. सुरेशदादा आणि एकनाथराव खडसे यांचे प्रेमाचे संबंध जगजाहीर आहेत. आत्ता आपण शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा तत्कालीन उल्लेख केला म्हणून हा प्रश्न मला सुचलेला आहे की जावयामुळे सासरा अडचणीत येण्याचं हे आणखीन एक प्रकरण म्हणायचं का? मला त्याविषयी फार कल्पना नाही आहे. फक्त माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार जे काय सध्या आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत हे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी जेव्हा आपण होतो, कालपर्यंत आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, आम्ही दुसऱ्यांवरती आरोप करत होतो. आज आम्ही सत्तेवरती आहोत, आज आमच्यावरती आरोप होत आहेत. पण हे आरोप करत असताना सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये आणि त्याचं योगदान 40-50 वर्षाचं असं मातीमोल होऊ नये अशी भूमिका घेणं गरजेचं असतं. कारण आरोप करणारे आरोप करून निघून जातात, लोक उपोषणाला बसतात, मोर्चे काढतील, आंदोलनं करतील, या सगळ्या गोष्टी करत असतात. पण शरद पवारांवरती आरोप झाले, मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो, पण एकही आरोप कोणी आतापर्यंत सिद्ध करू शकले नाही. एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत. संजय राऊत आरोप सिद्ध करू शकले नाहीत, परंतु आरोप सिद्ध होईपर्यंत राजीनामा देण्याचा मोठेपणा आपल्याकडे अडवाणींसकट सगळ्यांनी दाखवलेला आहे. अडवाणींसकट सगळ्यांनी दाखवलेला आहे. ही देखील एक परंपरा आपल्याकडे आहे की त्याबद्दल काय सांगाल? बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुलांसारखा एक महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री तेव्हा मिळाला होता, त्यांच्यातसुद्धा असे आरोप झाले आणि ते 14 वर्षानंतर निर्दोष सुटले हो. त्यांचं संपूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लागली. या अशा अनेक विषयामध्ये आपण फार संयमानं, गांभीर्यानं निर्णय आणि विचार करणं आवश्यक असतं. शेवटी अडवाणींनी काय केलं किंवा इतरांनी काय केलं हा त्यांच्या पक्षाच्या प्रकृतीचा विषय आहे, पक्षाविषयी सांगू शकतो.
एक ब्रेकवर जाण्यापूर्वी छोटासा प्रश्न आहे की आपल्या या मागणीचा, जी मागणी खडसेंच्या राजीनाम्याची नाही, खडसेंच्या राजीनामा न देण्याची नाही, तर या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या, या मागणीचा भारतीय जनता पक्षावर नेमका काय परिणाम होईल असं वाटतं आपल्याला? आम्ही कोणावरती किंवा भारतीय जनता पक्षावरती परिणाम व्हावा म्हणून आम्ही बोललेलो नाही आहोत. महाराष्ट्रातलं वातावरण जे आता जी धूळ जी वर अशी उडते आहे कारण नसताना, आणि महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा आणि सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत. यांच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही आहे. आणि ह्या संदर्भात जर काही निर्णय लवकर झाले, निर्णय लवकर झाले, तर मला वाटतं की हे सगळ्यांच्या सोयीचं. आज खडसेंसारखा नेतासुद्धा गुदमरलेल्या अवस्थेमध्ये फिरत असणार. 40, 42, 50 वर्ष काम करणाऱ्या माणसावरती असे आरोप होत आहेत. त्या संदर्भात सत्य कोणाकडे आहे, कागद कोणाकडे आहेत, पुरावे कोणाकडे आहेत, हे तपासून घ्यावं लागेल. आज काही लोक उपोषणाला बसतात, काही लोक मोर्चे काढतात. महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राची सत्ता या एकाच विषयावरती फिरत राहिली तर लोकांची कामं कशी होणार, हा आमचा प्रश्न आहे.